प्रणाम आत्मवंदन। आज 12 जानेवारी भारताच्या युवकांचा गौरव दिवस म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती, ज्यांनी युवकांना आत्मविश्वासाचा मंत्र दिला। उठा, जागे व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण युवक हेच राष्ट्राचे खरे सामर्थ्य आहे। शरीर, मन, आत्मा मजबूत करा, हाच खरा विकास आहे। सेवा, साधना आणि राष्ट्रभक्ती हाच खरा संदेश स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण राष्ट्राला आणि तरुणांना दिला। ते नेहमी बोलताना म्हणायचे, माझ्या शूर युवकांनो, माझ्या शूर युवकांनो, तरुणांनो, सामर्थ्य संपन्न व्हा। हा माझा तुम्हाला संदेश आहे, उपदेश आहे। गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल, हे धाडसाचे शब्द आहेत। पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने हे तुम्हाला मी सांगितले आहे। चूक कोठे होत आहे हे मला दिसते, मला थोडाफार अनुभव आला आहे। तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल। तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अलौकिक प्रतिमा व अपार सामर्थ्य याचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल। तुमचे शरीर मजबूत होईल। आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा चांगल्या रीतीने कळेल, असा संदेश आज या सुंदर दिनी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण तरुण युवकांना दिला आहे। आणि प्रत्येकाला राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाविषयी जागृत केले आहे। प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आचरण करावे। ध्यान साधना केल्याने आत्मबल वाढते। स्वतःचे अनुकरण करण्यासाठी स्वतःमध्ये डोकवा, ध्यान साधनेद्वारे स्वतःला घडवा, हे प्रत्येकाला स्वामी विवेकानंदांनी सुचवले आहे। आजच्या या शुभ दिनी, त्यांच्या जयंती दिनी स्वामी विवेकानंदांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू।